सोमवारचा दिवस गाजला तो मोर्चांनी। साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चा, नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसींचा, तर पालघरमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला। साताऱ्यात मराठ्यांनी मूक मोर्चा काढला, नाशिकातही ओबीसींनी मूक मोर्चा काढला, तर अनेक समस्यांनी ग्रासलेल्या पालघरमधील आदिवासींनीही रस्त्यावर उतरून आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांच्या घराला घेराव घातला। एकेकाळी मराठ्यांची राजधानी राहिलेल्या साताऱ्यात आज मराठा क्रांती मूक मोर्चाचा एल्गार पाहायला मिळतोय। या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा कार्यकर्ते साताऱ्यात दाखल झाले होते। साताऱ्यातील शाहू स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात झाली। तसंच साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले देखील या मोर्चात सहभागी झाले होते। कुठल्या जातीच्या किंवा कोणाच्या विरोधात हा नाही आहे। जे काय घडलं त्या मुलीबरोबर ते कोणाबरोबर पण हे म्हणजे घडू नये। आणि हे असे ज्यांनी ज्या लोकांनी केलं त्यांना कुठली जात भेद नाही। म्हणजे कसं की एवढा किळसवाणी प्रकार की बोलायचं आहे ना। त्यामुळे कृपया करून मला एवढं सांगायचं वाटतं की कोणी जातीच्या विरोधात कोणी हा मोर्चा नाही, तर फक्त प्रत्येकाला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। हा न्यायाच्या खातीर सगळे संपूर्ण लोक जमलेत।